नमस्कार. कळमनुरीचा नवलेवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे चॅप्टर चालू आहे आपला व्यवहार्य पूर्णांक आणि त्याच्यावरचे शाब्दिक उदाहरणं, यामध्ये आपण बघत आहोत मुलांनो. जे दररोज व्हिडिओ टाकत आहोत त्याची जी सिरीज चालू आहे, त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघत आहात स्क्रीनवर हा क्वेश्चन्स तुम्हाला दिसतोय. काल आपण एक क्वेश्चन्स पाहिले होते, काही प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने समजलेले आहेत आणि आज आपण एक दुसरा प्रश्न घेऊन आहोत. तत्पूर्वी मुलांनो, उद्या 22 डिसेंबर 2024 आणि NMS एक्झाम राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना, जे विद्यार्थी आता सध्या 8वी मध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जी महाराष्ट्र शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते दरवर्षी, या ठिकाणी ही परीक्षा होत असते आणि उद्या ही परीक्षा होणार आहे. अशा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून यशस्वीमय शुभेच्छा. आणि सर्वांचा उद्याचा जो पेपर आहे तो पेपर सर्वांचा खूप चांगल्या पद्धतीनं जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे, वर्षभर त्यांनी अभ्यास केलेला आहे. अशा सर्व विद्यार्थी या ठिकाणी उद्याच्या पेपरला सामोरे जाणार आहेत. त्या अनुषंगाने आपल्या क्लासेस मार्फत या ठिकाणी त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. उद्याचा पेपर अतिशय सोपा मानण्यापेक्षा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पेपर हा थोडा सोपा असतो. सोपा, मध्यम आणि अवघड अशा तिन्ही स्वरूपाचा पेपर असतो. पेपर हा अतिशय चांगल्या पद्धतीनं असणारच आहे आणि वर्षभर ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतली त्यांना आणि त्यासोबतच सर्वांनाच हा पेपर खूप चांगला जाणार आहे अशी आपण अपेक्षा करतोय. आणि सर्व विद्यार्थ्यांचं जे काही शिष्यवृत्ती मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच या ठिकाणी साकार होईल. आणि बघूया या ठिकाणी हा आजचा प्रश्न. बघा मुलांनो, या ठिकाणी बघत आहात की तुम्ही स्क्रीनवर हा क्वेश्चन दिसतोय की 5/9 1/3 36/10 मध्ये किती मिळवले असता? उत्तर 5/3 येईल. मुलांना जर पाहिलं तर जे शाब्दिक उदाहरण असतात त्यामध्ये चा, ची, चे मध्ये किती वेळा वजा करावे, किती वेळा मिळवावे असे जे शब्द प्रयोग असतात, अशा वेळेस कोणते साईन घ्यायचे हा एक या ठिकाणी महत्वाचा शब्द तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. मुलांना चाचीचे हा जर शब्द आला तर त्या ठिकाणी मल्टिप्लायचं साईन घ्यायचं. किती वेळा मिळवावे म्हणजे प्लसचं साईन आलं पाहिजे. इथं जर शब्द आला असता किती वेळा कमी करावे त्या ठिकाणी मायनसचं साईन यायला पाहिजे. आणि याला म्हणजे इक्वलचं साईन असते. येणारं उत्तर त्या ठिकाणी समोर. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला सर्वप्रथम समीकरण तयार करता आलं पाहिजे शाब्दिक उदाहरणामध्ये. बघूया समीकरण कसं तयार करायचंय. बघा मुलं, 5/9 मल्टिप्लायचं साईन टाकलं आपण. 1/3 36/10 मध्ये म्हणल्यानंतर प्लस आलं आणि तर कमी करायचं असतं तर आपण मायनस घेतलं असतं. मध्ये किती मिळवावेत? आता किती मिळवावे ते माहित नाही आपल्याला. एक्स मिळवावे ते आपण उत्तर गृहीत धरले. म्हणजेच येणारं उत्तर हे 5/3 यायला पाहिजे. बरोबर आहे. आता मुलांनो, हा जो या ठिकाणी बघा ही म्हणजे राईट साईड उजवी बाजू झाली, ही डावी बाजू झाली. या ठिकाणी आपण याला ब्रॅकेट करून टाकू अधिक समजण्यासाठी आपल्याला. आता हा जो ब्रॅकेट झाला म्हणजे 3 अपूर्णांक तयार झाले आणि 3 अपूर्णांकाची या ठिकाणी आपल्याला काटाकाटी करता आली पाहिजे. गणितामध्ये बघा एक लक्षात घेऊ मुलांनो, गणित विषयामध्ये काटाकाटी करणे हे गोष्टी तुम्हाला स्किल जमलं पाहिजे. लक्षात घेऊ मुलांनो. आता बघा काटाकाटी कशी करायची आहे. तर आपण जर भाग दिला बघा 5/1 5 5 2 10 म्हणजे तिरकस काटाकाटी करता आली पाहिजे. बघा 9 या ठिकाणी 4चा भाग जातो आणि मग 4 1 4 म्हणजे सगळीकडे अंशामध्ये 4 आहे आणि छेदामध्ये 3 2 6. अजून तर काही काटाकाटी होत नाही. 3 2 6 झाले प्लस x बरोबर 5/3. आता आपल्याला किती वेळा मिळवायची आपण त्याची x ची व्हॅल्यू घेतली. x ची किंमत काढायची. x जशाच तसं ठेवा 5/3. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही 4/6 तुम्ही हा फ्रॅक्शन तुम्ही जशाचा तसाही ठेवू शकता किंवा त्याचं अतिसंक्षिप्त करू शकता. म्हणजे पहा 2 ने जर भाग दिला 2 2 4 2 3 6 म्हणजे या ठिकाणी आपण काय करतोय 2/3 हे इकडे घेतोय. बरोबर आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू बरोबर. आता बघा 2 अपूर्णांकाचे या ठिकाणी 2 अपूर्णांकामध्ये मायनस आहे, सबट्रॅक्शन आहे आणि दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. आता दोघांचाही डिनॉमिनेटर सेम असेल तर आपल्याला माहिती आहे काय करायचं मुलांना. अंशांशाची सरळ वजाबाकी म्हणजे 5 मधून 2 गेले तर 3 शिल्लक राहतात आणि छेदामध्ये 3 जसेच्या तसे दोघांबद्दल 3 3 कटले म्हणजे उत्तर या ठिकाणी काय आलं पाहिजे 1. म्हणजेच किती वेळा मिळवायला पाहिजे तर त्याचं उत्तर मिळाले मुलांनो 1. हे अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो. अतिशय सोपा प्रश्न आहे मुलांनो. तर अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी आपण अजून एक क्वेश्चन्स पाहणार आहोत. बघूया नेक्स्ट क्वेश्चन्स. तर मुलांनो बघा पुढचा क्वेश्चन्स.
बघा मुलांना, आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघत चला, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल मुलांना. आपण जे क्वेश्चन देतोय ते अतिशय चांगल्या पद्धतीने देत आहोत. तर आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करत चला, शेअर करत चला आणि विशेषतः सबस्क्राईब करत चला मुलांना. लक्षात घ्या, आपल्या चॅनलला बऱ्याच जणांनी कमी वेळेमध्ये बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलं. सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभारी आहोत, धन्यवाद. ठीक आहे, कारण तुम्ही लाईक करताय, शेअर करताय, सबस्क्राईब करताय आणि हे सबस्क्राईब बघून आम्हाला अजून प्रेरणा वाढते. तसं तुम्ही गरजवंत विद्यार्थ्यापर्यंत चॅनल पोहोचा. आपण खूप काही देणार आहे मुलांना, ताण घेऊ नका तुम्ही, भरपूर काही देणार आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केले, अजून तुमचा विश्वास लक्षात घ्या, तुम्ही सबस्क्राईब केले, आम्हाला कुठेतरी प्रेरणा मिळते त्या पद्धतीनं. आणि तुम्ही जे आमच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला तुमचा वेळ आम्ही वाया जाऊ देणार नाही मुलांना. लक्षात घ्या, कधीच वेळ वाया देणार. जे देणार ते दर्जेदार देणार, टेन्शन घ्यायचं नाही. बघा मुलांना, पुढचा क्वेश्चन पाहू आपण. चला नेक्स्ट. आता बघा 12/13 बघा 12/13 बघा 12/13 7/6 78/84 आहे. 78/84 मध्ये किती मिळवावे म्हणजेच येणार उत्तर हे 6/5 म्हणजे 6/5 यायला पाहिजे. बघा सेम या टाइपच्या क्वेश्चन्स या ठिकाणी बघा मुलांनो, सोडून घेऊ. बघा आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मुलांनो. बघा 12/13 7/6 78/84 मध्ये याला मी ब्रॅकेट करून टाकतो मुलांनो. किती वेळा मिळालं? x वेळा मिळालं. बरोबर उत्तर किती आलं पाहिजे? 6/5. इथं जर किती वेळा कमी करावी इथं मायनस घ्यायचं मुलांनो, लक्षात घ्या, बाकी काही बदल करायचा नाही. आता बघा पुढचा या ठिकाणी काटाकाटी. मी तुम्हाला पहिले सांगितलं, गणित चांगलं करण्यासाठी तुम्हाला काटाकाटी येणं गरजेचं आहे. पाढेपाठ आणि काटाकाटी. आपलं चॅनल फक्त काही नवोदय स्कॉलरशिपसाठीच नाही मुलांनो. तुम्ही जर पोलीस भरती करत असाल, लक्षात घ्या, पोलीस भरती करत असाल, सरळ सेवेची तयारी करत असाल, क्लास 3च्या पोस्ट असतील किंवा कुठल्याही सरळ सेवेची तयारी करत असाल, तरी सुद्धा बघा ना मुलांनो, हे तर वाया जाणार आहे का? म्हणजे निवड फक्त काय नवोदयच्या पोरासाठी हे काही नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, सैनिक याच्यासाठी तर आहेच. म्हणजे पोलीस भरतीची तयारी करायली त्यांच्यासाठी बी बघू शकता तुम्ही. किंवा आमच्या बऱ्याच या ठिकाणी जे काही विविध सरळ सेवेची तयारी करत असतील, मुलं असतील किंवा मुली असतील, त्यांच्यासाठी बी चॅनल आहे, लक्षात घ्या, त्यांनी सुद्धा बघत चलावं. बघा त्यांना काही प्रश्न येत नाहीत का? त्या कित्येक तुम्हाला याच्यामध्ये सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न आलेले. नवोदयचा अभ्यास म्हणजे सरळ सेवेचा अभ्यास असतो, लक्षात घ्या मुलांनो. बघा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, काटाकाटी करू आपण. आता बघा 13/5 65 काटायचे 6चा भाग देतोय. ओके, त्यानंतर बघा आता जर तुम्ही डायरेक्ट इथं 12 जर 12/84 12/84 7चा भाग जाईल. बरोबर, हे 6 कटले, हे 7 कटले, काय शिल्लक काही नाही, म्हणजे अंशामध्ये 1 आहे, छेदामध्ये 1 राहिलाय. बरोबर आहे, प्लस x 6/5. आता बघा x ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. हे 6/5 हे इकडे घ्या. बघा डावीकडे आहे, बाजू बदलली, मायनस झाली मुलांना. आता या ठिकाणी याचा जो छेद आहे बघा, याचा छेद 5 आहे, याचा छेद आहे, छेद वेगवेगळा आलाय. बरोबर आहे, तर मग इथं तुम्ही तिरकस काटाकाटी करा. तुम्हाला मी इकडे नेतो बघा, इकडे घेतो. तर आता बघा याचा छेद 5 आहे, याचा छेद 1 आहे, दोघांचाही छेद अलग अलग वेगवेगळा आहे. मग एकतर तुम्ही छेदाचे एकतर तुम्ही लसावी काढू शकता किंवा तिरकस गुणाकार करून टाका मुलांना. 6 1 6 5 1 5 आणि 5 ला 5 म्हणजे 5 मधून 6 मधून 5 गेले 1/5. उत्तर काय आलं पाहिजे? 1/5. ओके, अशा पद्धतीचं. तर बघत चला मुलांना, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्या चॅनलवर होणार आहेत. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, आपण नवीन असाल तर नक्कीच शेअर करत चला, लाईक करा आणि सबस्क्राईब करत चला. धन्यवाद. आपण भेटूया उद्याच्या पिरियडमध्ये आणि उद्या असाच एक नवीन प्रश्न पाहणार. आणि विशेषतः उद्या NMAची एक्झाम आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नक्कीच पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या NMAचा पेपर झाल्याच्या नंतर NMAच्या पेपरची जी आन्सर की आहे, जे सर्व आन्सर की सुद्धा आपल्या चॅनलवर आपण पेपर सोडून घेणारच आहोत. त्यामुळं या ठिकाणी भेटू आपण उद्याच्या पिरियडमध्ये. उद्या रविवार आहे, रविवारच्या सायंकाळच्या बॅचमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आन्सर की, ठीक आहे, आलेल्या क्वेश्चनची. ठीक आहे, ओके, धन्यवाद.